आज आमच्या टेरेसवर इतका सुंदर पक्षी आला आहे, समोर भिंतीवर बसलेला दिसतोय बघा. लांबून शूटिंग केलेली आहे, जवळून शूटिंग केली असती तर तो पक्षी उडून गेला असता, त्यामुळे हळूच शूटिंग केली. आणि तिथे मी पपई ठेवलेली आहे पक्ष्यांना खाण्यासाठी, तर रोज ते 2 पक्षी येतात आणि पपई खातात. असेच सुंदर सुंदर पक्षी आमच्या गार्डनमध्ये रोज येत असतात. त्यानंतर मी खाली आले तर शेवरीच्या झाडावर एक कावळा जोरजोरात ओरडत होता. का ओरडतोय म्हणून मी पाहिलं खिडकीतून, तर तो सुगरणीचं घरटं तोडत होता. सध्या या घरट्यामध्ये पक्षी नाहीत, सर्व पक्षी उडून गेलेत, त्यामुळे मी फक्त शूटिंग करत होते. नाहीतर मग पिल्लं असते तर कावळ्याला नक्कीच हाकललं असतं. आणि सध्या आमच्या दुसऱ्या केळीला पण केळी येत आहे. ते फूल केव्हा आलं आमच्या लक्षातच नाही आलं, पानाखाली लपलेलं होतं आणि अचानक फूल खुलल्यानंतर आम्हाला ते दिसलं. आणि इकडे दुसरी केळी पण आलेली आहे, या केळीबद्दल मी व्हिडिओ टाकलेलेच आहेत. आता ही केळी खूप छान खुललेली आहे, पण या केळीला किडे लागतात, मग त्यामुळे केळी खराब होते. तर त्यासाठी आज आम्ही या केळीला एक पिशवी बांधणार आहोत. तर मी अशा पद्धतीने एक ओढणीची पिशवी केलेली आहे, पातळ पिशवीमुळे या केळीच्या फुलाला हवा लागेल आणि राहिलेली फुलं खुलतील. तर त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही आज केळीला पिशवी बांधली, त्या केळीचं संरक्षण होण्यासाठी किड्या कीटकांपासून. आणि इथे कावळ्यांनी जे घरटं पाडलं होतं सुगरणीचं, तर यांनी ते उचलून अशा पद्धतीने सीताफळाच्या झाडाच्या फांदीला अडकवून दिलं. तर ते घरटे इतके सुंदर आहेत ना, तर फेकून देण्याची इच्छा होत नाही. त्यानंतर आम्ही काही शेंगा तोडल्या. शेंगा तोडल्यानंतर इथे बघा जास्वंदीला खूपच सुंदर फुलं आलेली आहेत, पण ते फुलं काही मी आज तोडले नाही. शेंगा तोडल्यानंतर मी शेंगाची भाजी केली आणि त्यानंतर आम्ही पपई खायला इथे पपईच्या झाडाखाली बसलो. कारण इथे पक्ष्यांचा खूप छान चिवचिवाट होता आणि रोजच असा पक्ष्यांचा चिवचिवाट असतो. खूप छान वाटतं गार्डनमध्ये बसायला, पण जास्त वेळ नसतो बसायला. आज आम्हाला पपई खायची होती म्हणून म्हटलं चला निवांत इथे बसून पपई खाऊ. ही पपई ऑर्गॅनिक आहे. या पपईच्या झाडाला कोणतेही खत टाकलेले नव्हते आणि ही पपई घरच्या झाडाचीच आहे, पण ज्या झाडाखाली आम्ही पपई खायला बसलेलो आहोत त्या पपईच्या झाडाला अजून छोटे छोटे पपई आहेत. ही पपई त्या झाडाची नाही, दुसऱ्या झाडाची आहे, त्याबद्दल मी काही व्हिडिओ केला नाही. आमच्या गार्डनमध्ये मी बरेच पपईचे झाडं लावलेले आहेत आणि सर्वच झाडाला सध्या फुलं पपया लागलेल्या आहेत. आज आम्ही गार्डनमध्ये भरपूर काम केलं, त्याबद्दल मी सविस्तर ब्लॉग अपलोड केलेला आहे, नक्की पहा. आणि आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.